बातमीपत्राची सुरुवात मोठ्या बातमीने करतोय। उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। पालिका निवडणुकीची तयारी करा अशा त्यांनी उपविभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत। मुंबईतील उपविभाग प्रमुखांची मातोश्रीवर बैठक पार पडली। वॉर्डनुसार इच्छुक उमेदवारांना तयारीच्या सूचना देण्यात आल्याचं कळतंय। मुंबईतील उपविभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असं उद्धव ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, आजच्या बैठकीत नेमकं काय काय झालंय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या निवडणुकांचा आढावा त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। त्यासोबत उपविभाग प्रमुखांना वेगवेगळ्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। बारकाईनं त्या सूचना देण्यात आल्या आहेत। प्रामुख्याने वॉर्डनिहाय मतनोंदणी जी आहे ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, याच्यावरती अधिक भर दिला पाहिजे अशा पद्धतीची सूचना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत। त्यासोबत इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुद्धा या बैठकीत करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि या आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी जी आहे ही सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सगळेच पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे तयारीला लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आता मुंबईतील महत्त्वाचा पक्ष म्हणून जो पाहिला जातो, त्यांची अनेक वर्ष मुंबई महापालिकेवरची सत्ता आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांची अनेक वर्ष महापालिकेवरती सत्ता आहे आणि त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं विधानसभेचे निकाल आले यामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंना चांगलं यश जे आहे हे मुंबईत मिळालं होतं आणि हाच मुद्दा धरून आता महानगरपालिकेच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेले आहेत आणि उपविभाग प्रमुखांना निवडणुकांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ह्या उद्धव ठाकरेंकडनं देण्यात आलेल्या आहेत। श्रीरंगजी, विशाल, यापूर्वी शिवसेनेकडनं स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं कळत होतं। संजय राऊत यांनी देखील तसं म्हटलेलं होतं की जर कार्यकर्ते अशी मागणी करणार असतील तर त्या संदर्भात विचार केला जाईल। आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा तोच सूर कोणी आळवलेला आपल्याला बघायला मिळाला का? या बैठकीमध्ये प्रामुख्यानं उपविभाग प्रमुखांकडनं त्यांच्या विभागाचा आढावा सुरुवातीला घेण्यात आला। त्यांचा आढावा ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या। मात्र कुठच्याही प्रकारे स्वबळाच्या नाऱ्याच्या बाबतीत या बैठकीमध्ये चर्चा झालेली नाही आहे। मात्र आपण अलीकडे जर काळामध्ये पाहिलं तर खास करून शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडनं, मग संजय राऊत असतील, या सगळ्याच नेत्यांकडनं स्वबळाचा नारा जो आहे हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या दृष्टीने दिला जात होता। त्यामुळे महाविकास आघाडीमधनं बाहेर पडून महापालिकेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा लढू शकतो, याच अनुषंगानं तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे। त्याचाच एक भाग हा आपण म्हणू शकतो, कारण का कुठच्याही प्रकारे या बैठकांमध्ये एकला चलोचा नारा जो आहे हा आलेला नाही आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंची मानसिकता प्रत्येक विभागानुसार आता त्यांनी आढावा घेतलेला आहे। प्रत्येक वॉर्डनिहाय त्यांनी आढावा ह्या विभाग प्रमुखांकडनं घेतलेला आहे, उपविभाग प्रमुखांकडनं हा आढावा घेतलेला आहे आणि प्रामुख्यानं मताची टक्केवारी कशा पद्धतीनं वाढेल याच्याकडेच अधिक लक्ष द्या। कारण का महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्याच पक्षांचे वेगवेगळे भाग झालेले आहेत, जे शकलं झालेले आहेत, यामुळे जवळपास 500-600 मतदान हे सुद्धा निर्णायक असणार आणि यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यावर अधिक भर देण्यात यावा अशा पद्धतीच्या सूचना या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं तयारीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय उपविभाग प्रमुखांची आज बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे।